नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज कांद्याच्या पातीचं झणझणीत असं पिठलं किंवा ज्याला बेसन असंही आपण म्हणतो ते बनवणार आहोत। गरमागरम पिठलं आणि त्यासोबत भात अप्रतिम लागतो। तसेच ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते। तर त्यासाठी घेणार आहे कांद्याची पात। तर अशी कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची। पातीपासून कांदा असा वेगळा कापून घ्यायचा आहे आणि पात ही बारीक चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बारीक पात चिरून घेतली आहे आणि हा जो वेगळा केलेला कांदा आहे तो सुद्धा वेगळा बारीक चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये फोडणीसाठी घालायचं आहे तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालायची आहे चमचाभर मोहरी। मोहरी तडतडली की घालायची आहे जिरे आणि चिमूटभर घालायचं आहे हिंग। 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत। थोडासा रंग बदलला लसूणचा की पातीचा जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। हिवाळा आहे आणि आपल्याला रात्रीच्या वेळेस पटकन जर काही बनवायचं आहे आणि तेही झणझणीत, तर ही कांद्याची पातेचं पिठलं एकदम उत्तम पर्याय आहे। आता घालायची आहेत बारीक चिरलेली कांद्याची पात। ती सुद्धा या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची। तर या ठिकाणी कांद्याची पात छान अशी मी परतून घेतलेली आहे आणि आता त्यात ॲड करायचे आहेत अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालत आहेत। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार। कांद्याची पात परतत असतानाच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे खूप छान स्वाद येतो ह्या पिठल्याला। चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि मी आता यात ॲड करणार आहे 1 पेलाभर पाणी। शिजण्यापुरतं एवढं पाणी एकदम योग्य आहे। नंतर आवश्यकता वाटली तर आपण आणखीन पाणी ॲड करू शकतो। झाकण ठेवून याला छान वाफ येऊ द्यायची आहे। ही कांद्याची पात शिजू द्यायची आहे। तोपर्यंत आपण बेसन पिठाचं एक मिश्रण बनवून घेऊया। 1 वाटी घेतलं आहे बेसन पीठ आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। असं आपण घोळ ज्याला आपण म्हणतो असा बेसन पिठाचा बनवून घ्यायचा आहे। गठुळ्या पूर्णपणे उडून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया। पात शिजलेली आहे तर त्यामध्ये आता ॲड करायचं आहे आपण हे बेसन पिठाचं जे मिश्रण केलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने हलवून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसजसं हे शिजत जाईल तसतसं ह्याला घट्टपणा येतो, त्यामुळे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये आणखीन गरम पाणीसुद्धा ॲड करू शकतात। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि पुन्हा 5 मिनिटासाठी छान अशी वाफ येऊ द्यायची आहे। 5 मिनिटानंतर बघूया तर छान अशी वाफ आलेली आहे आणि हे आपलं बेसन पीठ व्यवस्थित शिजलं आहे। त्यात ॲड करणार आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही सुद्धा करून पहा कांद्याच्या पातीचं हे झणझणीत पिठलं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।